मध्ये गेले 20-22 दिवसापासून जो धरणे आंदोलन आणि उपोषण या माध्यमातून आज 20-22 दिवस झालं आणि 1-2 दिवस अगोदर त्यांचा जो 20-22 दिवसाचा जो कालखंड जो पूर्ण होणार होता आणि मध्येच त्यांनी जो बीजेपी सरकार जे मनवादी सरकार त्यांचं जो उपोषण आहे ते मोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्या जंतर मंतरवर जाऊन सिव्हिल ड्रेसच्या पोलिसाच्या जे पोलीस लोक आहेत त्याच्या सिव्हिल ड्रेसवर जाऊन तिथं ज्या घोड्यामध्ये त्यांचा तो उपोषण तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जबरदस्तीने त्या जंतर मंतरच्या तिथून त्या आसनावरनं त्या हॉस्पिटल या ठिकाणी स्थलांतर केलं. कारण त्यांना माहिती होतं हे जर सोनम वांगचुक साहेबांना एवढे मोठे जे सायंटिस्ट आहेत आणि त्यांना जर काय झालं या भारत देशामध्ये जसं नेपाळ सारखं जी परिस्थिती हे ठरल्याप्रमाणे होईल आणि हे बीजेपी सरकार हे मोठं त्यांना या माध्यमातून लय मोठा धोकाही होणार होता आणि सरकारी पडण्याची स्थिती आहे हे भीती बाळगून त्यांनी जे सोनम वांगचुकला त्यांना हॉस्पिटलमध्ये तत्काळमध्ये जे स्थलांतर केलं आणि तिथे जे असलेले जे अभिजित दिपके साहेबांना जे जो काँग्रेस जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत आणि ते सगळं ते मोर्चेचे जे पूर्ण ते हँडल आपलं जे पाठबळ करत होते त्यांना त्यांच्यावरती ते साई फेकून तेव्हा ते गाव गुंड किंवा तिथले जे घोळक्यामध्ये जे गुंड जे RSSच्या माध्यमातून जे गुंड होते त्यांच्यावर काही तो मारामारीचा तो प्रकार केला. हे सतत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी जे घटना घडत आहे अशा जो कृत्य जो बीजेपी सरकार वारंवार करते अशा जो कृत्य घाणेरडी विचारांना आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि त्यांना या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एक जाहीर आव्हान देतो. या येणाऱ्या काळामध्ये तुमचं बीजेपी सरकार जो आहे तो मुळापासूनच उखडून फेकल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे त्यांना आम्ही जाहीर चेतावणी देतोय. कारण बीजेपी सरकार आतापर्यंत बरेच या 10-12 वर्षामध्ये आपण एवढं अनुभवलेलं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघतोय आपण सुज्ञ आहोत. कारण एक मोबाईलच्या माध्यमातून आपण बघतोय की वेळोवेळी भ्रष्टाचार किती पटीने कोट्याधीश पटीने भ्रष्टाचार चालू आहे आणि आता नवीन जो ब्रिज बांधतात नवीन जे रस्ते बांधतात ह्या ज्या गोष्टी आहेत 1 महिना 4 महिना 2 महिने पण होत नाही जो ओपनिंग करून ते खड्डे पडतात पुढे ब्रिज पडतोय आणि एवढा कोट्याधीशाचा जो भ्रष्टाचार आहे एवढा भ्रष्टाचार करून सुद्धा जो बीजेपी सरकार हात वरून करते आम्ही आमच्याकडून झालेलं नाहीये. कारण ते निसर्गावर टाकतात कोणाच्या दुसऱ्यावर ते जबाबदारी ठरवतात. अशा मनवादी हलकट विचाराचे घाणेरडे विचाराचे जो सरकार आहे या सरकारला आम्ही एक या माध्यमातून आणि या भारत सरकारचे आम्ही एक नागरिक म्हणून आणि हे भारतीय म्हणून आणि मूळ वाशी आम्ही आहोत त्या माध्यमातून आम्ही निषेध करतोय. आज या प्रकरणातून या 12 वर्षामध्ये या कालखंडामध्ये आपले आपले सैनिक आहेत किती तर पटीने आपल्याला त्यांनी जे हत्या झालं त्यांचं निर्गुण हत्या करण्यात आलं आणि धर्म विचारून कधी मारण्यात आलं जातभेद विचारून मारण्यात आलं. आपल्या समाजावर आपले जे SC कास्ट आपल्या मागासवर्गीय बहुजन समाजावरती वारंवार त्याने अत्याचार हल्ला हे चालूच आहे आणि आई बहिणीवरती तो अत्याचार चालू आहे. गेल्या आपल्या राजस्थान सारख्या एक 13 वर्षाच्या मुलीवर अनेक प्रकारचे जे घटना घडल्या 30-32 लोकांनी आपल्या त्या मुलीवर छळ आणि त्यांचा बलात्कार करून त्यांना मारण्यात आलं. असे अनेक प्रकार आहेत. आता 3 वर्षाच्या मुलीवर सुद्धा त्यांनी बलात्कार केला आणि मारून टाकलं. अशा या 12 वर्षामध्ये एवढ्या गोष्टी घडल्या की आपण विचार करून ते कधी सोशल मीडियात ऐकून तो आपलं डोकं भन्न होतो. एवढं घाणेरडे विचाराचे बीजेपी सरकार आहे आणि त्यांचे मंत्रिमंडळ असे घाणेरडे विचाराचे आहेत आणि या माध्यमातून सांगतो की या सरकार हे खरोखर एवढी ब्राह्मणवादी विचाराचे लोक आहेत ना खरोखर आपल्या भारतासाठी आपल्या या लोकशाहीसाठी हे मोठं धोकादायक आहे. हे कुठेतरी यांची उचलबांगडी केल्याशिवाय आपल्याला गप्प बसणार नाही हे आपण त्यांना चेतावणी देतोय. आणि ह्या जो धर्मेंद्र जो प्रधान आहे खरोखर आज आपल्या बाबासाहेबांनी म्हणलं होतं की आपल्याला एक भाकर अर्धी भाकर कमी खावा आणि पोरांना शिक्षण द्या पोरांना शिकवा आणि पोरांना घडवा. आपण हे जे मंत्र बाबासाहेब शिका संघटित आणि संघर्ष करा हे जे त्यांनी मंत्र दिला त्या मंत्रावरून आपला जे समाज आपल्याला पुढे चाललाय. पण हे मनवादी सरकार आपल्या समाजाचे होते मुलांवरती अत्याचार आणण्यात चालू आहे. आज मुलं डॉक्टर होतात वकील होतात पण ते वकील डॉक्टर कसं होणार. आज नीट पेपर वारंवार फुटतंय आणि या फुटीच्या माध्यमातून जे मुलं आज 4 वर्ष 5 वर्ष
जे त्यांचा जो पूर्ण दिवस रात्र अभ्यास करून जो आपला त्याने तो कॉलेज किंवा आपलं आयुष्य घडवण्याचे प्रयत्न करतात, जेव्हा पानाला लावतात आणि जेव्हा शेवटच्या घडीला पेपर फुटतो आणि त्यांचं पूर्ण एका क्षणामध्ये त्यांचा करिअर बाद होतो. मग एवढं मुलं ते त्यांच्या या कृत्याला बघून काय किती तर मुलं 20-22 मुलं ते सुसाईड केले, आत्महत्या केलं. ह्याला मूळ जबाबदार कोण आहे? हे जे मनवादी सरकार आहे. आणि तो शिक्षण मंत्री जो प्रधान आहे, जो धर्मेंद्र प्रधान आहे, आज ह्या काय माहिती कसं या खुर्चीला चिटकून बसलेले आहेत की त्यांना ह्या लाज वाटत नाहीये का? एका टायमाला उपोषण करत असताना इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज स्वतः महात्मा गांधी साहेब जे आहेत आपले बापू म्हणतात त्यांना, ते उपोषणला बसायचं तर महात्मा गांधींना उपोषण सोडण्यासाठी इंग्रज स्वतः यायचे. आणि सोनम वागचूंचा जो वडील आहेत त्यांचे सुद्धा उपोषणला बसले. लडाख सारख्या या काही विषयावरती त्यांचे वडील उपोषणाला बसले होते. तेही सुद्धा त्यांचे उपोषण सोडण्यासाठी इंदिरा गांधी जे भावी जे अगोदरचे जे पंतप्रधान आहेत जे इंदिरा गांधी आहेत ते सुद्धा त्याने त्या उपोषण तोडायला जाऊन भेटी घेतले, त्यांना ज्यूस पाजून त्यांना उपोषण तोडावलं. पण हे मनवादी सरकार एवढे 20-22 दिवस झाले आणि जो सोनम वागचून ते नंतर उपोषणला बसले, पण एकही बीजेपीचा कोणी कार्यकर्ता, कोणी आमदार, कोणी नगरसेवक, कोणी असं त्यांचे मंत्री जाऊन भेटले नाही. बाबा तुमचं अडचण काय आहे, तुमची समस्या काय आहे हे समजून नाही घेतलं. समस्या काय त्यांना डोळे सर्वांना माहितीच आहे. मग तरी सुद्धा कोणी त्या ठिकाणी फिरकलं नाहीये, त्या ठिकाणी जाऊन विचारपूस केले नाहीये. अशा सरकारचा मी निषेध करतोय. आज सोनम वागचून जर एवढा मोठा सायंटिस्ट त्या भारताला आपल्याला मिळालंय, त्यात अशा माणसाला जर आपण गमावलं तर अशा मोठ्या माणसाला उपोषण बसून सुद्धा जर त्यांच्या न्याय मिळत नसेल किंवा मिळणार नाहीये तर आपल्या सामान्य वर्ग, सामान्य जो आपण जो लोक आहोत किंवा सामाजिक नागरिक आहोत तर त्यांना कसा न्याय मिळेल हे मोठं विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून आपल्याला जो भारतीय सगळं बंधू भगिनींना, आपल्या जे मूलवासी आपल्या भारतीयांना आपला जात पात धर्म एका बाजूला ठेवा आणि आपल्याला कुठेतरी भावी पिढी, भावी मुलांचे जे आयुष्य कसं होईल यातून आपण त्यांच्याकडून सपोर्ट केला पाहिजे. कारण आपल्याला कोणी तर स्वातंत्र्य करून दिलं म्हणून आपण या ठिकाणी आपण स्वतंत्रपणे संविधानाच्या माध्यमातून आपण हक्काने बोलू शकतोय. ते जर संविधान नसेल किंवा ते जर हक्क लोकशाही नसेल तर आपल्याला या रोडवरती ह्या चौकामध्ये येऊन आपल्याला बोलायला अधिकार सुद्धा देणार नाही. हे असे मनवादी सरकार आहे. म्हणून आज काळाची गरज आहे. तर जास्त न बोलता ह्या धर्मेंद्र प्रधानना कुठल्याही परिस्थितीमध्ये राजीनामा द्यावाच लागेल आणि हे घेतल्याशिवाय आपण जे भारतीय नागरिक आहोत ते एकही माणूस घरी न बसता आंदोलनाला सहकार्य केलं पाहिजे आणि आंदोलनामध्ये पाठबळ दिलं पाहिजे. आणि जो वेळोवेळी जो उपोषण करतात, वेळोवेळी जे धरणं आंदोलन करतात त्यांना सहकार्य आपण पाठीशी उभा राहायला पाहिजे. कारण आपले भारतीय म्हणून आपलं त्यांचं एक कर्तव्य आहे. हे जर कर्तव्य आपण जर विसरून गेलो तर येणाऱ्या भाई मुलांना, जे पिढींना हे आपल्याला गुलामगिरी झाल्याशिवाय राहणार नाही. हे काळ्या दगडावर एक आहे. म्हणून आपण हे गोष्टी विचार केला पाहिजे. ह्या धर्मेंद्र प्रधानला आपण राजीनामा द्यायला भाग पाडायला पाहिजे. आपण खरोखर त्या आंबेडकर नगर मध्ये अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आपण उभा राहून मागे जसा यानी अमित शहाने मागे आपल्याला बोलला होता आंबेडकर कशा लाव घेत आहे, असे कृत्य अनेक घाणेरडेप्रमाणे ज्यांनी केलं होतं मागच्या वेळेस आम्ही निदर्शन आम्ही केलं होतं. तर असंही आजही आम्ही चौकामध्ये या माध्यमातून आम्ही निदर्शन करतोय. तर या धर्मेंद्र जो प्रधान आहे यांना राजीनामा दिलाच पाहिजे. तर आपण सर्वांनी एक घोषणा देऊया, धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद, धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, मनवादी सरकार मुर्दाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. त्या माध्यमातून आपण जाहीर निषेध करतोय. भर पावसामध्ये आपण या निदर्शन 11-12 वाजल्यापासून 1-2 वाजेपर्यंत आपण हे निदर्शन परवानगी आपण घेतलेलं आहे. तर आपण आपलं योगदान आपले प्रत्येक